वाडीवहे परिसरामधील सांजेगाव येथील मिरची हॉटेल रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ रुपाली निलेश पाटील यांच्या मृत्यूचं गूढ उलगडलंय। सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधामधनं खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं। या प्रकरणी दीपक शिवाजी सैंदाने याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रुपाली आणि दीपक यांचे गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। कंपनीच्या कामानिमित्त दोघे कारनं वाडीवहे परिसरात गेले होते। सांजेगाव येथील रिसॉर्टमध्ये जाण्यापूर्वी कारमध्ये दीपकनं मद्यपान केलं। रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि झटापट झाली। त्यानंतर रुपाली कारमधनं उतरून प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकनं कार पाठीमागनं वेगानं नेऊन त्यांना धडक दिली। गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। संशयास्पद परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतलंय। चौकशीमध्ये त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे असं पोलिसांनी म्हटलंय। नेमकं 2 दिवसापूर्वी एका मित्राने मैत्रिणीला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला। नेमकं काय प्रकार घडला? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, वाडीवरे पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण। परवा आपल्याला अशी माहिती मिळाली होती की सांजेगाव शहरामध्ये हॉटेल मिरची या ठिकाणी एक अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये नाशिकवरून आलेले एक प्रियकर प्रियसी यांचा तिथं अपघात झाला। त्याच्यावरून मग आपण तो अपघात म्हणून गुन्हा दाखल करून घेतला, परंतु तो आधीच आपल्याला घातपाताचा संशय वाटत होता। त्यानुसार मग आपण माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्ह्याचा समांतर तपास LCB आणि आपण करत असताना आणि तिथे असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळाचे बारकाईने पाहणी करून FSL टीमच्या सहाय्याने तिथले जे पुरावे हस्तगत केले, त्याच्यावरून आपण संशयित याला विचारपूस केली तर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्या कबुलीप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी त्याच्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली, एकमेकांना मारहाण झाली आणि त्यातून ती महिला जशी गाडीच्या बाहेर निघाली आणि ती त्या रिसॉर्टच्या गेटकडे जायला लागली, आरोपी याने तिच्या अंगावरती गाडी घातली आणि तिचा अपघात होता असं भासून तिचा खून केला। हे आपल्या तपासात निष्पन्न झालं आहे। त्याप्रमाणे आपण त्या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आज रोजी आपण त्याचं पोलीस कोठडीसाठी रिमांड हजर करीत आहोत। गेल्या अनेक दिवसापासून त्या हॉटेलला येत होते अशी चर्चा आहे। हॉटेल बऱ्याच दिवसांपासून आता रिन्युएशनसाठी बंद आहे। 2 महिन्यांपासून त्यांचं इकडे येणं नव्हतं। त्याच्यात आपण त्यांना विचारपूस केली तर 2 महिन्यांनंतर ते इकडे आलेले आहेत आणि 2 महिन्यांपूर्वी पण त्यांचे त्याच हॉटेलला भांडणं झाले होते असे तिथले जे ओनर आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली। गुन्हेगाराची नेमकं जो आरोपी आहे त्याची नेमकं पार्श्वभूमी काय आणि यांची नेमकं मैत्री कशी झाली ती काय? गुन्हेगार आणि ही जी मयत आहेत हे एकाच अपार्टमेंटमध्ये अंबड नाशिकमध्ये राहणारे आहेत। एकाच सोसायटीत राहणारे असल्यामुळे त्यांचं चांगले फॅमिली रिलेशन पण आहेत आणि जो आरोपी आहे तो एका चांगल्या कंपनीमध्ये परचेस मॅनेजर म्हणून काम करतो आणि जी मयत महिला आहे ती पण चांगल्या ठिकाणी नोकरी करत होती। किरण आहेर, C24 तास, नाशिक।